शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही टायटल वाचलेला आहे की केळीची शेती व्यावसायिक पद्धतीने, तर शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवत आहे, सिरीज बनवत आहे। बेसिकली आपण आपल्या शेतामध्ये जे प्लॉट लावलेले आहेत व्यवस्थित प्रॉपर त्याच्यावर मॅनेजमेंट करणार आहे, ह्या बाबतीत सगळे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, आम्हाला आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, जेणेकरून जी काही चांगली माहिती आहे, जे काही चांगले आमची प्रॅक्टिस आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। सहज सोपं तुम्हाला अनुभव येईल चांगला आणि तुमची शेती सोपं होईल। कारण का आपलं महत्त्वाचं टॅगलाईन आहे की बाबा महाराष्ट्रातच नाही तर भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, नेहमीच आम्ही म्हणतो की सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे। सामान्य शेतकरी ते प्रगतशील शेतकरी, आपल्याला ह्या टार्गेटवर आपण काम करत आहे शेतकरी मित्रांनो। तर ह्यासाठी स्वतः आम्ही काही प्रॅक्टिस करत असतो, ते तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करत असतो। तर सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की बाबा काही लोक आता कमेंटमध्ये सांगतात की बाबा भाजीपाला बंद करून तुम्ही हे करायला काय, असं काही नाही। भाजीपाला तर आमचा चालूच आहे, भाजीपाला आमचा डाय हार्ट आहे, भाजीपाल्यावर तर काम करतच राहणार। पण त्याचबरोबर बाबा की बाबा सामान्य शेतकऱ्याला परवडेल असं काही फिक्स गोष्टीमध्ये करावे लागतात किंवा काही क्रॉप रोटेशन्स करावे लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। तर ह्यासाठी आपण आल्याची सिरीज बनवत आहे, हळदीची सिरीज बनवत आहे, ऊसाची सिरीज बनवत आहे, तसेच केळीची सिरीज बनवत आहे। पण त्यातल्या त्यात सगळ्या पिकामध्ये तसं आवडतं पीक, चांगलं पीक म्हटलं तर आपल्याला केळीकडे बघायला काहीच हरकत नाही शेतकरी मित्रांनो। केळीच्या बाबतीत जनरली यूट्यूबवर बघितलं, तुम्ही समाजात बघितलं तर सगळ्यांना सगळीची माहिती आहे केळीच्या बाबतीत। मी वेगळं काय सांगणार असं काय तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मनात प्रश्न येईल की बाबा आता हे काय वेगळं सांगणार आहेत ह्यामध्ये बाबा, तर असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो। पण वेगळं काय करायचं आहे आपल्याला की बाबा जगामध्ये आपल्याला जर का चांगलं पैसे मिळवायचे आहेत, प्रॉफिट बनवायचं आहे, मी टॅगलाईनच अशी देतो आम्ही की बाबा व्यावसायिक बनवायचं आहे आपल्याला। तर व्यावसायिक बनत असताना कॉमन गोष्टी मी तुम्हाला या पुढच्या 10-15 जे सिरीज बनवेल त्यात काही अजिबात सांगणार नाही की बाबा तुम्ही अंतर हे ठेवा, व्हरायटी ही निवडा, ह्याच्यातनं तुम्ही रोपं घ्या, नाही, काही गरज नाही शेतकरी मित्रांनो। आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे शेतकरी मित्रांनो की बाबा कशा पद्धतीनं हे लावायचं आहे आपल्याला, रोपं जेवढी जास्त बसतील त्यातून प्रत्येक ह्याचं आपल्याला घड चांगलं पडेल, त्या घडाचं उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त येईल। 50 टन मिनिमम, 60 टन, 70 टन लोक काढलेले आहेत केळी, त्यांचा आपण अभ्यास करू, ते प्रॅक्टिस सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय केल्यात त्याचा आपण वेगवेगळं चर्चा करू। पण जास्तीत जास्त मिनिमम 40 ते 50 टन तर आपल्याला उत्पादन एकरी मिळालं पाहिजे। आणि ह्या उत्पादनाची माल क्वालिटी, शायनिंग, किपिंग क्वालिटी ह्या सगळ्या आपल्या चांगल्या असल्या पाहिजेत आणि त्याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला पाहिजे आपली केळी बघून। आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती जे आहेत की बाबा वादळ आहे किंवा जे काही प्रॉब्लेम्स येतील तुमच्याकडं, ऊन, वारा, पाऊस, थंडी, सिगाटोका, जे काही प्रॉब्लेम्स येतील तर ह्याच्यावर आपण स्मार्ट पद्धतीने कसं सोल्युशन काढू। आणि ह्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा व्यावसायिक शेती करत असताना, एक व्यवसाय म्हणून बघत असताना की ह्या सगळ्याचा खर्चाची बचत करणे महत्त्वाचं आहे। NPK डोस लागणार आहे आपल्याला, पण ते नायट्रोजन कशात नाही अवेलेबल करायचं आहे, फॉस्फरस कशात नाही अवेलेबल करायचं आहे, पोटॅश कशात नाही अवेलेबल करायचं आहे, ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत। स्प्रेमध्ये आळी येणार, तुम्हाला रोग येणार, बुरशी येणार, सिगाटोका येणार, करपा येणार, जे काही येणार आहेत तर त्याच्यावर आपण स्मार्ट पद्धतीने कसं जायचं आहे ह्या सगळ्याच गोष्टी आपण कव्हर करू, जसं बाकीच्या सिरीजमध्ये केलेलं आहे तसं आपण करणार आहे। त्यामुळं तुम्ही तर बघतच राहा, पण तुमच्या जवळच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा। काय मदत लागल्यास माझे सहकारी सुद्धा तुम्हाला मदत करतील, खाली मी त्यांचा नंबर देतच असतो। तर आता मेन मुद्द्याकडे येऊया शेतकरी मित्रांनो। भाग 1 बनवत आहे आपण, आम्ही का करताय हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की बाबा योग्य पद्धतीने करायचं आहे। तर आता ह्यामध्ये लावण्याचा पद्धत कोणता असावा, तर महत्त्वाचा विषय येतो सगळ्याच ठिकाणी की बाबा केळी लावावी तर कशी। तर आम्ही बरेच महाराष्ट्रावर फिरत असतो, बाहेरही जात असतो, कर्नाटक तर आमच्या जवळच आहे, बरंच काम करत असतो तिथं आपण, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांचा सगळ्यांचा अभ्यास केला आपण, सगळ्यांची पद्धत योग्य आहेत की बाबा 6x5 लावणं योग्य आहे, 7x5 प्रत्येक ठिकाणांची, म्हणजे एकरी सर्वसाधारणपणे 1200 रोपाचं कॅल्क्युलेशन बऱ्याच लोकांचं आहे, काही लोकांचं 1450चं आहे, काही लोकांचं 1500-1600 पर्यंत पण आहेत, काही लोकांचं 1700 पण बघितलेत आपण। पण एकंदरीत सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर आत्ता जे हे रान आम्ही सिलेक्ट केलेलं इथं लावायला, तर ह्या रानानुसार तर तशी तर मला 6x5 पद्धत एकदम बेस्ट वाटलेली आहे। 6x5 वर आपण एकदा एक जुना व्हिडिओ होता आमचा, डिलीट झालेला आहे तो, तर तो आपण बेडवर केला होता मल्चिंग करून, तर तोही पद्धत खूप छान होती आपल्याकडं। पण आत्ता ह्या रानासाठी सोयीस्कर म्हणून आपण जाचक पॅटर्न प्रमाणे करणार आहे की बाबा जोडवळ पद्धत करताय जाचक पॅटर्न प्रमाणे, 3.5 फुटाचे 2 सरी आहेत, बेड टू बेड मधला अंतर 12 फूट आहे, ह्या अशा पद्धतीने आपण एक जाचक पॅटर्न प्रमाणे करणार आहे इथं। ही पद्धत योग्य वाटायचं कारण आणि ह्या रानात करायचं कारण हे आहे शेतकरी मित्रांनो की
पॉप्युलेशन चांगलं बसायला पाहिजे, थोडं उताराला शिटे, वारं जास्त इथं, बांधणीचा खर्च वाचावा, थोडं स्पेसिंग चांगलं व्हावं आणि एकदा हे पॅटर्न करून बघायचं आहे आपल्याला. मी स्वतः कपिल जाचकांच्याबरोबर भेटलो, बरीच चर्चा केली, त्यांचे अनुभव ऐकले आपण, खूप चांगले वाटले, त्यांचे प्लॉटही पाहिले, अतिशय चांगले रिझल्ट वाटले आपल्याला तिथं. त्यामुळे ही पद्धत आपण करत आहे. ही पद्धत सुद्धा चांगली आहे, 6x5 सुद्धा पद्धत चांगली आहे. बरेच त्याचे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जवळच्या अजून कोण लावले तर आणि पहिल्यापासून असले तर त्याचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला देईनच. पण ह्या गोष्टीचा विचार करून आपण केलेला आहे. तर आता भविष्यात त्याचे जे काही प्रयोग आहेत ते करत राहू आपण. रान तयार करत असताना बेसल डोस ॲप्लिकेशन जर का टाकायचा असला शेतकरी मित्रांनो, आता पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे की जुनी प्रॅक्टिस, आता मी तुम्हाला म्हटलेलं आहे की बाबा आता याचा खर्चाचं गणित आपल्याकडे पाहिजे महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो. कारण का मी अशा कधीच माझ्या व्हिडिओमध्ये कधी तुम्हाला सांगितलं नाही आणि सांगणार पण नाही की बाबा 25 रुपये रेट लागल आणि 100 टन उत्पादन निघल आपलं, 2 एकरात 50 टन उत्पादन निघल, 12.5 लाख रुपये झाले आपले, मग खर्च 4 लाख करा. हे चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो. मी इव्हन ऊस शेतीमध्ये सुद्धा काम करत असताना 30 ते 40 हजार खर्च करू आपण आणि 60-70 टनच उत्पादन काढू, पण ते क्वालिटी काढू, कमी खर्चात काढू, मिळणारा प्रॉफिट रेशो आपला जास्त असला पाहिजे, ह्या मताशी ठाम आहे आपण. पण उत्पादन जास्त काढणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, पण ते कमी खर्चात कसं काढणं हे महत्त्वाचं आहे. उगाच काढायचं आहे म्हणून आपण रासायनिक खताचा अति वापर करणे किंवा त्या पद्धतीनं जाणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही किंवा आमच्या तत्वाला किंवा आम्ही जे तत्व घेऊन काम करतो त्याला पटत नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातनं काम करायचं आहे आपल्याला. तर आता सर्वात महत्त्वाचं पहिलं की आपल्याला रान तयार करताना आडवी उभी नांगरट ह्या सामान्य गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत, आपण वेगळं काही त्यामध्ये करतच नाही आहे. पण आपण आपल्या प्रॅक्टिसनुसार ताकदीचा डोस तयार करतो. तुम्ही ताकदीचा डोस टाकून देत जावा की जसं की शेणखत आहे आपल्याकडं किंवा जेवढं शेणखत अवेलेबल होईल 500 किलो, 1 टन, 2 टन, जेवढं असेल 5-5 टन शेणखत एकरी टाकलं तर चांगलंच आहे. की ऑर्गॅनिक कार्बन हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं, जमिनीची सॉईल बायोलॉजी चांगली राहणं हे महत्त्वाचं असतं. तर त्या दृष्टिकोनातून ते टाकलेलं कधीही चांगलं असतं. मग त्यामध्ये आपण वापरू शकतो बाबा की बाबा आमच्या इकडे बऱ्याच कारखान्याचं मोलॅसिस मिळतात, प्रेसमड मिळतात किंवा बऱ्याच कारखान्याचे वेस्ट भरपूर गोष्टी मिळत असतात, त्या गोष्टी टाकलं तरी सुद्धा चांगलं असतात. पण आत्ता जो पिरियड लावत आहे आपण तर ह्या पिरियडला मिळत नसतं ते, पण ज्यावेळेला कारखाना चालू होतो त्यानंतर त्या वेस्टमध्ये मिळत असतं. तर ज्या वेळेला त्या गोष्टी अवेलेबल होतात त्यावेळेला आपण लावलं तरी चालू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की हंगाम कोणता सिलेक्ट केला पाहिजे, इथून आपण मग पुढे जाऊ. मगाशी माझा एक तो मुद्दा राहिला. तर हंगाम सिलेक्ट करत असताना शेतकरी मित्रांनो आता आम्ही हंगाम थोडा ऑडला घेतलेला आहे, लावत आहे. तर तसं तर थोडं विहिरीचं काम चालू होतं आणि तिथं जागा तशी अवेलेबल नव्हती, हा विषय आहे. पण ह्या टायमिंगला तसं केळीचं बघितलं तर आत्ता केळीही एक्सपोर्ट होते, कोल्ड स्टोरेजेस भरपूर अवेलेबल आहेत. तर थोडं इतर लोकांच्यापेक्षा ऑड सीझनला आलं तरी चांगलं म्हणून ह्या दृष्टिकोनात आपण करत आहे. आणि ह्यातून अनुभव घेत जायचा आहे की बाबा काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढू शकतो, हा एक मुद्दा आहे. दुसरं महत्त्वाचं पॅरलल आहे की बाबा आता चालू आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर 6-7 महिन्यामध्ये पूर्ण केळी आमची खूप मोठी पण होत नाही आहे. तर वारं खूप जास्त येतं असा थोडा अंदाज आहे इकडच्या ह्या भागातला. तर आमच्या इकडे एप्रिल-मेच्या दरम्यान खूप वादळ वारं सुटतं. तर त्यामध्ये थोडंफार कशा पद्धतीनं काय काय होतं ह्याचे ऑब्झर्वेशन्स आपल्याला येतील, ते पुढच्या भागामध्ये कव्हर करूच आपण भविष्यात. ह्या गोष्टी बघायच्या होत्या. तर परत मुद्द्याकडे येऊया आपल्याला की जेवढं काही ऑर्गॅनिक कार्बन्स आहेत आपल्याकडं, गांडूळ खत असलं तर द बेस्ट. तर हे टाकून घ्यायचं आहे रोटर करतानाच, नांगरट केल्यावर टाकायचं आहे आणि मग रोटर करायचं आहे आपल्याला. तर जेणेकरून सॉईलमध्ये सगळ्या ठिकाणी मिक्स होतील. तर ह्याच्याबरोबर काय वापरू शकतो आपण, तर बऱ्याच ठिकाणी बॅक्टेरिया वापरा म्हणून खूप सगळीकडे सजेशन केलं जातं. तर बॅक्टेरिया वापरणं चांगलंच आहे. बॅक्टेरियामध्ये आपण वापरू शकतो NPK कॉन्सर्शिया वापरू शकतो आणि मायक्रोरायचा वापर एक केला तर अतिशय चांगला. तर हे 2 बॅक्टेरिया NPK कॉन्सर्शियाच का म्हणतो मी, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश तिन्ही गोष्टी त्यामध्ये आल्या तुमच्याकडं. आणि टेक्सरायझा म्हणून माझे मायक्रोरायझा आहे ते रूट डेव्हलप करायला कधीही चांगलं असतं, सेल्फ रूट डेव्हलपमेंट. एंडोमायक्रोरायझा व्हॅम ज्याला म्हटलं जातं ते अतिशय चांगलं असतं. तर ह्या 2 गोष्टी टाकल्या तर कधीही चांगला आहे. ट्रायकोसुडोचा वापर ह्यामध्ये केला तर चालू शकतो, पण ते एकमेक दोन्ही एकत्र सोडू शकत नाही आपण. ट्रायको वेगळा सोडावा लागतो, सुडो वेगळा सोडावा लागतो. तर मी त्याचं कधी रिकमेंडेशन करत नाही. तर जो NPK कॉन्सर्शिया आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पीचा बेस असतो, तो सुडोमोनसच बेस असतो, अँटीबॅक्टेरियल म्हणून करत असतो. तर ट्रायकोडर्मासाठी ऑलरेडी सल्फर वगैरे आपण जमिनीमध्ये सोडत असतो, SSP वगैरे टाकत असतो. त्यामुळे मला त्या गोष्टीसाठी मी थोडं हे करतो. पण ड्रिपनं वगैरे नंतर आपण ॲप्लिकेशन केलं तर चालू शकतं. पण ह्या खतासोबत आपण बेसिकली टेक्सरायझा आणि टेक्स NPK हे जे जोन आहेत हे आम्ही स्वतःच्या आमच्या बायोलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारे तयार केलेलं असतं आणि तो प्रोटीन बेस असतो. त्यामुळं त्याची एक वेगळी ताकद, त्याचा वेगळा काउंट तयार झालेला आहे
आणि खूप चांगले बरेच लाखो शेतकरी वापरलेले आहेत, त्यांचे अनुभव आणि त्या सगळ्या गोष्टींना आपण रिकमेंडेशन करत असतो. तर काय करायचं आहे ताकदीचा डोस टाकताना की 500 किलो तुमचं जे काही शेण आहे ते एका ठिकाणी ढीक करायचं आहे सावलीत, जसं की आता इथं झाड आहे या सावलीमध्ये ठेवायचं आहे, आपल्याला टाकायचं आहे. आल्याच्या सुरुवातीला आपण त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर ते ठेवायचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही थोडं त्याला मॉइश्चरयुक्त करायचं आहे, थोडं पाणी मारून थोडं हलवून वगैरे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे 2 बॅक्टेरिया तुम्ही मिक्स करा. आणि ज्या वेळेला आपण ॲप्लिकेशन करणार आहे तर त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये ॲडिशनल ताकद वाढवायला त्याचं 2 बॅग 200 ते 500 किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरू शकतो आपण. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट नसेल तर DAP वापरू शकतो. अदरवाईज MOP थोडंफार 1 पोतभर MOP वापरू शकतो आपण. तर ह्या 2 गोष्टी मिक्स करून टाकलं तरी चालू शकतात. पण मेन वाईज माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त ऑर्गॅनिकच टाका, सिंगल सुपर फॉस्फेट आणि MOP टाकायची पण काही गरज नाही आहे. बाकी नॅचरली आपण त्या वेळेला त्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी फिल करू शकतो आपण चांगल्या पद्धतीनं. तर सुरुवातीला ह्या गोष्टी करायच्या आहेत. राहता राहिला मुद्दा, ज्या वेळेला आपण शेत तयार करणार आहे पॅरल रोपं ऑर्डर करणे, रोपाची मागणी करून घेणे, चांगल्या लॅबमधनं घेणे हे महत्त्वाचं आहे. आता मला हा प्रश्न टाकू नका तुम्ही की सर कोणत्या लॅबची व्हरायटी घेऊ, कुणाची चांगली आहे, कुठून घेऊ. तर ह्या बाबतीत आम्ही बोलू शकत नाही आणि मला बोलायचं पण नाही आहे. कारण काय आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य आहेत. ते तुमचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तुमचं तुम्ही सल्ला घ्या, तुमच्या ऐका जगाचा आणि स्वतःच्या मनानं करा. मी ह्या बाबतीत एवढंच बोलू शकतो. कारण का प्रत्येक ठिकाणी लॅबची त्यांची तत्व, काम करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. एक कुणाचं सजेस्ट करणं पण मी चुकीचं आहे आणि कुणाला वाईट म्हणणं पण चुकीचं आहे. तर त्यामुळं मला जे आपल्या इकडं आपल्या भागामध्ये चांगली लॅब आहे, सर्वात महत्त्वाचं मी हे काय करतो की आपल्या भागातील मराठी माणसालाच मी जास्त प्राधान्य देतो किंवा माझ्या भागातील, कारण का मी स्वतः ऑब्झर्वेशन करत असतो किंवा माझ्या भागामधली लॅब आहे, चांगलं काम करायल्यात. काही ठिकाणी असं काय होतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात लोक. तर तसं काही नसतं किंवा त्यांचं काम कशा पद्धतीने चालू आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. तर मी माझ्या भागातले रोपं सिलेक्ट केलेले आहेत. रोपं चांगले हार्डनिंग करून घेणं हे महत्त्वाचं आहे. तिन्ही बाकी त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे का ते बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोपं पॅरल हार्डनिंग करून घेणं महत्त्वाचं आहे प्रॉपर. ज्या वेळेला आपण लॅबमधून रोपं आणतो तर त्यावेळेला त्यांनी कितपत हार्डनिंग केलं हे विचारून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपण थोडं ऊन सावली होईल. आता ह्या झाडामध्ये आता थोडं सावली आलेलं आहे, पण सकाळच्या वेळेला थोडं ऊन असतं आणि परत संध्याकाळच्या वेळेला थोडं आपल्याला इथं ऊन राहतं. त्यामुळं झाडं थोडं प्रॉपर लगेच लावायला गडबड करायची नाही, कारण का ते मग आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. तर कारण का कसं असतात लॅबमध्ये तुम्हाला माहिती आहे, पहिला लॅबमध्ये टिश्यू कल्चर उती संवर्धन केलं जातं त्याचं. त्यानंतर नेट त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये त्याचं हार्डनिंग होतं, नंतर नेट हाऊसमध्ये होतं आणि हळूहळू त्याला ओपनमध्ये केलं जातात. एकदम बाहेर करत नाहीत, कारण का त्याला पाण्याचा शॉक वगैरे बसू शकतो. तर ज्या वेळेला आपल्याकडे येतात त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी ट्रीटमेंट केलेलं असतात, बुरशीनाशक आणि ह्या बऱ्याच गोष्टीचं त्यांची ट्रीटमेंट झालेली असते. पण सगळ्यात पहिला हे बघा की रोप कशा पद्धतीचं असलं पाहिजे, एकदम चांगलं असलं पाहिजे. छान अतिशय रोपं दिलेली आहेत. सर्वसाधारणपणे 14 रुपयाच्या आसपास हे एक रोप आपल्याला पडलेलं आहे. तर प्रति एकर आपण जाचक पॅटर्न प्रमाणे करणार आहे. तर सर्वसाधारणपणे 1450 रोपं हे पर एकरमध्ये बसणार आहेत. आपण प्लॉटवर पण बघूया कशा पद्धतीने करणार आहे ते. तर ह्या अशा पद्धतीने हे रोप आहे. मुळीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे तयार आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की खूप मुळी पाहिजेत, तर केळीला मुळे हे मोठा असतात. जसं भाजीपाल्याला उसाला जी मुळं असतात तर तशा पद्धतीने त्याची ग्रोथ तुम्हाला दिसणार नाही. पण जनरल हा व्यवस्थित त्याचं स्टेज आणि हे पानं वगैरे एकदम चांगली हेल्दी असले पाहिजे, थोडे रफ असले पाहिजेत, म्हणजे जास्त कवळी नको. तर हे महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने चांगलं हार्डनिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हार्डनिंग करत असताना बरीच लोक मला कायम विचारतात की इथं आणल्यावर याला आळवणी केलं तर चालू शकतं का. तर तुम्हाला आळवणी करायचं असल्यास एक काम करू शकतो आपण की बऱ्याच दिवस जर का आता बऱ्याच वेळेला नर्सरीवाले रिकमेंडेशन करत असतात की 15 ते 20 दिवस तुम्ही हार्डनिंग करा मग लावा, किंवा 8 दिवस. तर बरेच मी टिश्यू कल्चर लॅबवाल्यांचं मी ऐकले की तुम्ही 8 दिवस हार्डनिंग करा मग लावा. मग अशा वेळेमध्ये याचे न्यूट्रिशनल चालू ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. तर त्यासाठी एक काम करू शकतो आपण, थोडं 19-19 12-61-0 किंवा 13-40-13 सगळ्यात बेस्ट, द बेस्ट 13-40-13 19-19 हे 2 ग्रेड आपण न्यूट्रिशनमध्ये घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबत तुम्ही साधं एखादं बुरशीनाशक, साप, कॉन्टाप हे बुरशीनाशक आणि एखादं साधं कीटकनाशक जसं की क्लोरो किंवा लॅम्बडा सायरोथ्रिन कराटे जे मार्केटमध्ये येतं, तर ह्या 2-3 कीटकनाशकचा वापरू शकता. टॉनिकचा वापर करू नका. बेसिकली ह्यामध्ये साधं न्यूट्रिशनचा वापर करू शकतो. तर त्याचा वापर कसा करायचा आहे, 15 लिटरचा पंप घ्या तुम्ही. 15 लिटरच्या पंपमध्ये 100 ग्रॅम तुम्ही 19-19 घाला किंवा 13-40-13 घाला. जे काही प्रमाण आहे तुमचं, 1 ग्रॅमनं साप घ्या, 1 मिलीनं कॉन्टाप घ्या, 1 मिलीनं क्लोरो घ्या.
हे जे काही प्रमाण प्रॉपर घ्यायचे ते पंपामध्ये घ्या आणि पंपानं सहज जरा दाट स्प्रे करा. दाट स्प्रे केल्यानंतर 5 मिनिटं झाली तर नॉर्मल ज्यावेळेला पाणी मारतो त्यावेळेला पाणी मारा, जेणेकरून ह्या पानाला पण मिळेल आणि खाली जाऊन त्या मुळाला मिळेल, अन्न सगळं मिळेल तुमचं. तर हे अशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने केलं तर न्यूट्रिशनल त्याचं फीड पण चांगलं होऊ शकतं. थोड्याफार प्रमाणात न्यूट्रिशन देऊन आपण केलो तर मग झाडं पटकन तिथं त्याला त्या प्रमाणात अन्न मिळू शकतं आणि बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तर ह्या बेसिक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. त्यानंतर महत्त्वाचं आहे की बाबा आपलं लावणं तिथं आणि आळवणी काय काय करणं, तर बाकी आपण त्या फील्डवर जाऊन बघूया. पण बाकी केळीमध्ये महत्त्वाच्या गोष्टीचं हेच करायचं आहे. आता ह्याच्याबरोबर पॅरल की बाबा अंदाज भविष्य काय राहील किंवा काय, तर भविष्याचा असा आहे शेतकरी मित्रांनो की आपण व्यवसाय म्हणून बघायचा आहे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगत असतो की पीक कोणतंही असो किंवा आपल्याला काम करत असताना शेतकरी मित्रांनो व्यावसायिकच म्हणून करायचं आहे. जसे की कलिंगडमध्ये आपण बरेच माझे व्हिडिओ बघितलेले आहेत की कसं सक्सेसफुल व्हायचं आहे आपल्याला, तर तसंच केळीमध्ये सक्सेसफुल व्हायचं असलं तर जाचक पॅटर्न प्रमाणे जायचा उद्देश आणि नवीन केळीमध्ये करायचं आहे. ही 1450 आपण पहिल्या वर्षी लावत आहे, तर 5व्या महिन्यामध्ये आपण पिल्ली ठेवणारच त्याला. म्हणजे पुढचं पीक आपल्याला बरोबर 18व्या महिन्यात येणार. 18व्या महिन्यात त्याच्या अगोदर म्हणजे 16-17व्या महिन्यात परत आपण त्याची निडवं ठेवणार आणि ते बरोबर 28व्या महिन्यात येणार आपल्याला. तर अशा पद्धतीनं 28 महिन्यामध्ये कमीत कमी जर का आपण तसा हिशोब केला तर सर्वसाधारणपणे पहिला मला लावण आपल्याला 40-45 टनाचं जरी मिळालं, खोडवं आपल्याला 35-40 टनाचं मिळालं आणि बाकी निडवं त्याच्या 25-30 टनापर्यंत जरी मिळालं, तर असा हिशोब जर का सर्वसाधारणपणे काढला आपण तर 100 टनापर्यंत आपल्याला उत्पादन हे अपेक्षित आहे 1 एकरमधनं. जर का मी 100 टन 28 महिन्यामध्ये काढलो आणि त्याचं रोटेशन व्यवस्थित माझं टाईमनुसार झालं, बॉन्डिंग टाईमनुसार झालं आणि मिळणारा दर मला मिनिमम 10 रुपयाने जरी लागला तर 10 लाख रुपये झाले हे आपल्या 28 महिन्यामध्ये. सर्वसाधारणपणे रान तयार करणं, बाकी गोष्टी डेव्हलपमेंट म्हटलं जर 3 महिने जरी आपण घालवलं ह्याला तर 3 महिन्यामध्ये जर का आपल्याला 10 लाख रुपये आला आणि येणारा खर्च 4 लाख रुपये जरी घालवला तरी 6 लाख रुपये, 3 वर्षाचा 6 लाख रुपये आपल्याला नेट प्रॉफिट इकडे साईडला होतो. तर 6 लाख भागिले 28 महिन्यात तसं डिवायडेशन करायला पाहिजेत, पण 3 वर्ष केलं तर 2 लाख रुपये पर एकरमधनं आपल्याला साईडला झाले. पण सध्या बऱ्याच ठिकाणी आपण प्रॅक्टिस बघतो की व्यावसायिक दृष्टिकोन नसल्यामुळं की पिल्ली आपण 9व्या महिन्यात ठेवतो, काही लोक 1 वर्ष झाल्यावर पिल्ली ठेवतात, घड काढल्यावर पिल्ली ठेवतात. तर ह्या प्रॅक्टिसला फाटा द्यायचा आहे, थोडी इन्व्हेस्टमेंट पण करावी लागेल आणि त्यातनं रिटर्न पण घ्यावे लागतील. तर ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला काम करायचं आहे. 28 महिन्यामध्ये कसं 100 टन काढता येईल, कसं जास्तीत जास्त क्वालिटी पिकवता येईल, कसं जास्तीत जास्त त्याचा रेट चांगला घेता येईल, मार्केटला कसं नाव चांगलं राहील, ह्या गोष्टीसाठी काम करायचं आहे आपल्याला. तर बाकी गोष्टी आपण थोड्या फील्डवर बघूया आपण. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी मगाशी मी क्लिअर केल्या, तर आता प्रत्यक्ष आपण प्लॉटवर आलेलो आहे. तर ह्या प्लॉटमध्ये काम करत असताना शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं की कपिल साहेबांनी तर खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की बाबा कशा पद्धतीनं सऱ्या सोडलं पाहिजेत. पण तो मेन प्रॉब्लेम येतो की बाबा आपण सांगतो, व्हिडिओ दाखवतो, पण प्रत्यक्षात काम करणाऱ्याला थोडं अवघड जातं. तर इथं पूर्ण सऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आपण सुरुवातीला आणि मग आपण ह्या 2 सरीमध्ये लावणार आहे. ह्या 2 सऱ्या आपल्या 3.5 फुटाच्या आहेत आणि हे मधलं भोंड ते पलीकडचं भोंड म्हणजे 3 सऱ्या सोडून पलीकडचा भोंड म्हणजे 12 फूट होणार आहे. तर ह्या 2 सरीमध्ये आपले जोडवळ येणार आहे. मधल्या ह्या 2 सऱ्या राहणार आणि पलीकडच्या 2 सरीमध्ये आपले जोडवळ येणार आहे. तर ह्या 2 रोपातील अंतर आपलं 5 फूट असणार आहे. प्रत्येक 5-5 फुटाला आपण रोपं बसणार आहेत आपली. आणि असं जर का आपण विचार केला तर मधली ते मधली सरी 12 फुटाची झाली आणि मध्ये 8.5 फुटाचं आपलं अंतर राहतं. मग ह्यामध्ये आपण काय आपल्याला महत्त्वाची कामं ट्रॅक्टरनं औषध मारायचं असते किंवा काय बऱ्याच गोष्टी ज्या काही करायच्या आहेत त्या आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे थोडं तुम्ही प्रॅक्टिस करत असताना एक काळजी घ्या की सरी खूप खोल झालेले आहेत आमचे. तर एवढी खोलची पण काही गरज नसते सरीची. तर जे काही सुधारित आहे की कारण का काय आता जर का बघितलं आपण की बाबा ह्याला भरीची पण काही गरज नाही, आपणच एक प्रयोग केला होता की बाबा बेडवर मल्चिंग करून केलं होतं आपण. तर ती पद्धत पण खूप चांगली आहे. तर कधीच ह्याची मुळं तोडायचं नाही आहेत आपल्याला, कारण का जर का अपटेकच कंटिन्यू, कारण का आपल्याला 28 महिन्यामध्ये जर का 3दा जर का केळी घ्यायची असली तर महत्त्वाचं त्याला न्यूट्रिशन कंटिन्यू सप्लाय राहायला पाहिजे, त्याचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे. तर ह्यासाठी भरणी करणं ही चुकीचं आहे, ह्यामध्ये थोडी प्रॅक्टिस पण आता करणं भाग आहे इथं की बाबा ह्या पद्धतीनं लावायचं आहे आपल्याला आणि त्यानुसार हे तयार केलेलं आहे. आणि थोडं कसं असतं, पावसाचं पडला तर पडत होता, नाही पडला तर पडत होता, थोडं शेत पण आत आहे, सगळ्या गोष्टीचा थोड्या प्रॉब्लेममुळे आपण ही पद्धत केलेली आहे. पण जेवढं कुणाला शक्य होईल त्यांनी जेवढं जास्त जास्त प्लेन पद्धत राहील किंवा बेडवर जेवढं लावता येईल तेवढं केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, बेसल डोस जसं की तुम्हाला म्हटलं ऑर्गॅनिक सगळं टाकून घेतलेलं आहे
रोटर मारून सरी सोडून मगच आपण रोटर मारून सगळं कल्टिवेट करून मगच सऱ्या सोडलेल्या आहेत. सऱ्या सोडून ड्रीप अंतरलेला आहे. 3 लॅटरल वापरलेले आहेत शेतकरी मित्रांनो. कारण का माळ रान आहे, जर का काळं रान असलं तर 2 लॅटरल तुम्हाला सफिशियंट होतात, पण माळ रान आहे इथं पाणी जास्त लागतं, पाण्याची रिक्वायरमेंट ही जास्त लागते, त्यामुळे 3 लॅटरल टाकून आपल्याला ही पद्धत इथं करायची आहे. तर अशा पद्धतीनं शेताची तयारी करायची आहे. बाकी काय महत्त्वाचं तुम्हाला गोष्टी माहिती आहेत की बाबा व्यवस्थित स्वच्छता करणं. आता इथं तणनाशक वगैरे मारून घेतलेलं आहे, ते बायकांच्याकडनं नंतर वरचं सगळं मोठं काढून पण घेण्यात येईल. हे सगळं स्वच्छता करून पुढच्या भागामध्ये रोप कसं लावायचं आहे, रोप लावल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे, आळवणी काय घ्यायची आहे, डोसेस काय चालू करायचे आहेत, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, या बऱ्याच गोष्टी करू आपण. पण तुमचे कमेंट्स आणि तुमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, जेणेकरून काम करायला सोपं होतं. कारण का नॉर्मल गोष्टी बऱ्याच यूट्यूबवर सगळीच लोक देत आहेत, पण बोरगावे टेक्नॉलॉजी असं आहे की बाबा आपल्याला उद्योजकच बनवायचे आहेत. लाखो नाही बनवलं तर चालेल, पण 500-1000 ऑलरेडी 500-1000 तर बनवलेलेच आहेत, पण ह्याच्या पुढे बाबा थोडे अजून वाढवायचे आहेत आपल्याला चांगले, आणि यंग जनरेशनमधले वापरायचे आहेत, जेणेकरून की बाबा नोकरीच्या मागं न लागता आपला सामान्य माणूस, सामान्य शेतकरी घरामध्येच आपला अर्थकारण बदलू शकतो आपण चांगल्या पद्धतीनं. तर ह्यासाठी काम करताय आपण. तर तुम्ही तुमचे कमेंट सांगा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, जेणेकरून आपण त्याच्यावर वर्क करून ते सोल्युशन तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये मला सांगता येईल. तर असंच आपण काम करूया, चांगलं काम करूया, आपल्या लोकांना पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य